जय शिवराय, जय भीम, जय संविधान। मी प्रवीण लक्ष्मण बालेराव, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष, खालापूर तालुका अध्यक्ष, तसेच माझ्याबरोबर आडोशी गावातील आदिवासी बांधव, महिला तसेच माझे वंचितचे कार्यकर्ते आज आम्ही खालापूर तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणाला बसण्याचा विषय असा आहे की आडोशी आदिवासी वाडी ही दरडग्रस्त स्थितीमध्ये आहे। ही स्थिती गरड नावाच्या एक पार्टीवाल्याने तिथे जागा खरेदी केली। जागा सर्वे नंबर आहे 318, 364, 366, 367। ह्या त्याच्या जागेमध्ये त्याने ही जागा आडोशी आदिवासी वाडीच्या लगत आहे आणि त्या मालकाने तिथं बेसुमार उत्खनन केलेलं आहे, कुठलीही परमिशन न घेता। आणि आदिवासी वाडी ही डोंगरालगत असल्यामुळे त्यांनी वाडीची एक बाजू खोदकाम करून तिथे त्या वाडीची स्थिती दरडग्रस्त होईल, त्यांची घरं कोसळून तिथे जीवितहानी होईल अशा परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे। ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना आम्ही वंचित बहुजन आघाडी मार्फत तहसीलदार साहेबांना तक्रारी निवेदन दिले। त्यानंतर वेळोवेळी आम्ही त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी त्यांच्याकडे बोलणी केली, पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केले। पण आज ह्या गोष्टीला 5-6 महिने झाले तरी पण आम्हाला कुठलाही न्याय मिळत नाहीये। आम्हाला तिथे तात्काळ तिथे संरक्षण भिंत बांधून हवी आहे आणि जे काही परिस्थिती निर्माण केलेली आहे, जो गरड नावाचा व्यक्ती आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तसेच आम्ही इथं पत्रव्यवहार केल्यानंतर तहसीलदार साहेबांच्या मार्फत मंडल अधिकारी साहेब यांनी तिथं तात्काळ पंचनामा केलेला आहे। त्या पंचनाम्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की ही वाडी दरडग्रस्त स्थितीमध्ये आहे। तेथील विजेचे पोलखांब पडण्याच्या स्थितीत आहे, ते पडून इथं जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे। पुन्हा तिथे जे काही खोदकाम केले ते बिना परवाना त्यांनी खोदकाम केलेले आहे असा अहवाल तहसील कार्यालयाला दिला असता तरी तहसील कार्यालयामधून त्याच्यावर काही ठोस कारवाई होत नाही। त्यामुळं आम्हाला नाईलाजाने आम्हाला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही खालापूर तहसील कार्यालयासमोर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसलेलो आहे। आणि मी एक ह्या निमित्ताने सर्व तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना मी एक आव्हान करतो, सर्व आदिवासी बांधवांना आव्हान करतो, तसेच जे इतर समाज आहेत त्यांनाही आव्हान करतो की आमच्या या उपोषणात जाहीर पाठिंबा द्या आणि आमचं जो काही आम्हाला तहसील मार्फत आम्हाला न्याय मिळायचा आहे तो लवकर मिळावा यासाठी तुमची साथ आम्हाला अशी पाहिजे। तसेच आपण बघतोय की राज्यभरामध्ये दरड स्थिती ही वारंवार पावसाला आला की होत आहे। कितीतरी दरड कोसळून कितीतरी लोकांचं जीव जात आहे आणि आता अशी स्थिती आडोशी गावची झालेली आहे की तिथेही दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे। खालापूर तालुक्यामध्ये आताच नुकतीच झालेली ताजी घटना इरशालवाडी आहे की ती जी वाडी होती ती त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आणि तिथले काही लोकांचे मृतदेह सुद्धा सापडलेले नाहीये। म्हणजे शासनाचा आणि अधिकाऱ्यांचा इथं बेजबाबदारपणा दिसून येत आहे की आम्ही एवढे महिने सांगत असताना सुद्धा त्याच्यावर ठोस कारवाई होत नाही। त्यामुळं आज आम्हाला ही उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। तरी शासनाने लवकरात लवकर, तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या ही आमची विनंती आहे।